नमस्कार. गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि उत्साहाचा सण आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. उद्या गुरुवारी गुढीपाडव्याला कोणत्याही परिस्थितीत घरात आणा या झाडाचे एक मूळ. सर्व त्रास, सर्व दोष, इडापिडा नष्ट होतील. नवीन वर्षात कायम लक्ष्मीप्राप्ती होत राहील. तर असे कोणत्या झाडाचे मूळ आपल्याला घरी आणायचे आहे, उद्या कोणत्या वेळेत आणायचे आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवीचे, कुलदैवताचे नाव लिहायला अजिबात विसरू नका. किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र देखील तुम्ही लिहू शकता. फाल्गुन महिन्याची समाप्ती होऊन उद्या चैत्र शुद्ध प्रतिपदेला हा सण साजरा केला जातो, जो नववर्षाचा प्रारंभ मानला जातो. या शुभ मुहूर्तावर नवीन संकल्प आणि मांगल्याची देखील सुरुवात केली जाते. तर उद्या चैत्र प्रतिपदा तिथी ही 19 मार्च रोजी सकाळी 6:55 सुरू होणार असून ही तिथीची समाप्ती ही शुक्रवारी सकाळी 4:50 होणार आहे. ब्रह्मदेवाची निर्मिती असे देखील म्हणण्यात येते या दिवसाला. पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली होती, म्हणून या दिवसाला आणि या दिवशी ब्रह्मध्वज हा उभारला जातो. रामाचा विजय म्हणून देखील हा सण साजरा केला जातो. प्रभू श्रीराम वनवास संपवून रावणाचा वध करून अयोध्येत परतले होते, तेव्हा प्रजेने विजयाचे प्रतीक म्हणून गुढ्या उभारल्या होत्या. त्याचबरोबर हिंदू धर्मात गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो. या दिवशी सोने खरेदी करणे, गृहप्रवेश करणे, नवीन व्यवसायाची सुरुवात करणे अत्यंत फलदायी मानले जाते. तर या दिवशी तुम्हाला हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे, तर उद्या सकाळी तुम्हाला हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता. जेव्हा तुम्ही गुढी उभारली त्यावेळेत तुम्ही केला तरीही चालेल किंवा मग संध्याकाळी केला तरीही चालेल. दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंग स्नान करायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे आपल्याला हळद टाकायचे आहे आणि थोडेसे खडे मीठ टाकायचे आहे, गंगाजल टाकायचे आहे. त्यासोबतच आवर्जून कडुलिंबाची पाने किंवा फुले अंघोळीच्या पाण्यामध्येही टाकायचीच आहे. याला पाडव्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात टाकण्याला विशेष महत्त्व आहे. त्यासोबतच घराच्या प्रवेशद्वाराला म्हणजे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला आपल्याला आंब्याच्या पानाचे तोरण बांधायचे आहेत. त्याला थोडेसे कडुलिंबाचे पाने देखील लावायचे आहेत. घराच्या प्रवेशद्वारी आणि बाल्कनीत उंच काठीला रेशमी वस्त्र किंवा मग काठपदराची साडी नेसवून कडुलिंबाची डहाळी, साखरेची गाठी, फुलांचा हार, आंब्याची पाने, लिंबाची पाने आणि तांब्याचा कलश ठेवायचा आहे आणि त्यावर गुढी उभारायची आहे. बऱ्याच ठिकाणी बाळगुढी देखील असते. आमच्याकडे ही परंपरा आहे. तुमच्या परंपरेनुसार विधिवत तुम्हाला गुढीपाडवा हा साजरा करायचा आहे. या दिवशी कडुलिंबाच्या पानांचा प्रसाद देखील सेवन केला जातो. तर तो कसा करायचा आहे, सविस्तर माहितीचा एक शॉर्ट व्हिडिओ माझ्या या चॅनलवर दिलेला असेल तर नक्की जाऊन बघा. कडुलिंबाचा हा प्रसाद सेवन केल्याने तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती प्राप्त होते. आरोग्यदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी हा प्रसाद सेवन करण्याची परंपरा खूप वर्षांपासून चालत आलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही हा प्रसाद सेवन केल्याने सुख, दुःख, त्यासोबतच कटुता, गोडवा या सर्व अनुभवांचा हा प्रतीक मानला गेलेला प्रसाद आहे. म्हणून प्रत्येकाने उपाशीपोटी गुढी मांडल्यानंतर लगेचच हा प्रसाद ग्रहण करायचा आहे. काही दिवसांचे महत्त्व हे अनन्यसाधारण असते. आपल्या आयुष्यातील प्रगतीवर हे दिवस खूप महत्त्वाचे मानले जातात. तर आपल्याला गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे संकल्प करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि उत्तम काळ हा असणार आहे. उद्या तुम्हाला तुमच्या कोणत्याही कामासाठी संकल्प करायचा असेल तर तो आवर्जून उद्या करा. एका वर्षातच म्हणजेच पुढच्या गुढीपाडव्यापर्यंत तुमचे ते काम पूर्ण झालेले असेल. तर उद्याचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे आपल्याला हा उपाय देखील करायचा आहे. जर तुम्हाला काही तुमच्या आयुष्यामध्ये समस्या असतील, काही त्रास असेल किंवा मग नजर दोष लागलेला असेल किंवा वास्तुदोष असेल किंवा मग अनेक समस्या असतात ज्या कधीकधी आपल्याला शत्रू त्रास असतो किंवा मग कधीकधी काही शत्रू आपल्या तोंडावर गोड बोलतात आणि माघारी आपल्याविषयी वाईट विचार करतात, यांचा आपल्याला नजर दोष देखील लागलेला असतो. तर अशा सर्व समस्या नष्ट होण्यासाठी आपल्याला ह्या झाडाचे मूळ घरी आणायचे आहे. कारण काही झाडांचे विशेष महत्त्व असते. काही झाडांमध्ये देवी देवतांचा वास असतो आणि अशा विशेष तिथीवर असे काही झाडांचे आपण मूळ, पान किंवा मग त्याचे कोणत्याही अवयवांचा जर काही उपाय केला तर निश्चितच तो प्रभावी ठरत असतो.
तर असे कोणते झाड आहे हे आपण पुढे बघत आहोत. त्यासोबतच त्या मुळाचे नंतर काय करायचे आहे हे देखील बघणार आहोत. तुम्ही अशा प्रकारे झाडाचे मूळ आणल्यामुळे नवीन वर्षामध्ये कायम तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आहे. त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय करायचाच आहे. हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेले आहे. सकाळी लवकर शुचिर्भूत होऊन देवघरातील देवांची पूजा करायची आहे, गुढी मांडायची आहे. लगेचच हा उपाय करा किंवा गुढी मांडण्याआधी केला तरीही चालेल किंवा दिवसभरात कधीही केला तरीही चालेल. तर आपल्याला ज्या झाडाचे मूळ आणायचे आहे ते झाड म्हणजे वडाचे झाड. वडाचे झाड हे अत्यंत पवित्र वृक्ष मानला जातो. वडाचे झाड हे अनेक वर्षे टिकते म्हणून याला अक्षय वट असे देखील म्हणतात. त्याच्या पारंब्या जमिनीला टेकवून पुन्हा नवीन खोड तयार करतात जे विस्ताराचे प्रतीक आहे. हिंदू धर्मात वडाच्या झाडाची पूजा केली जाते. वटपौर्णिमेला देखील सुवासिनी या वडाच्या झाडाचीच पूजा करतात. आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाकडे मागणे देखील मागतात. तर वडाचे झाड मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन देखील सोडत असते आणि त्याचे दाट विस्तार देखील असतो. तर या वडाच्या झाडाचे उद्या खूप महत्त्व आहे, कारण गुढीपाडवा हे विजयाचे प्रतीक आहे आणि उद्याच्या दिवशी तुम्ही कोणतेही उपाय जर केले तर निश्चितच त्याचे चांगल्या पटीने फळ मिळत असते. वडाचे झाड हे दीर्घायुष्य आहे म्हणून तुमच्या घरामध्ये वटवृक्षाप्रमाणेच सर्व कुटुंबाला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, त्यासोबतच वटवृक्षाप्रमाणेच लक्ष्मी प्राप्ती देखील व्हावी, अशीच संपत्ती तुमच्याकडे यावी आणि कायम टिकून राहावी यासाठी या वडाच्या झाडाची एक मुळी तुम्हाला घरी आणायची आहे. तर ती कशी आणायची आहे ते बघूयात. वडाचे झाड जर तुमच्या घराजवळ कुठेही असेल तर तिथून तुम्हाला 3 इंचाची अशी मुळी घरी काढून आणायची आहे. त्यानंतर अंगारी हिरडा म्हणून एक वस्तू असते जी आपल्याला जिथे पूजेचे साहित्य मिळते तिथे मिळून जाईल किंवा मग आयुर्वेदिक दुकानावर देखील हे फळ मिळेल. हे एक प्रकारचे वनौषधी झाड आहे ज्याच्या फळाला आपण हिरडा असे म्हणतो. तर अंगारी हिरडा हे एक औषधी गुणधर्म असलेले झाड व त्याचे फळ आहे. हिंदू धर्मामध्ये हिरडा हा एक पवित्र वृक्ष मानला जातो. अनेक धार्मिक विधींमध्ये यज्ञामध्ये याच्या समिधांचा वापर केला जातो. औषधी मध्ये सुद्धा अर्क म्हणून याचा वापर केला जातो. आयुर्वेदात या हिरड्याला प्राणदा असे म्हणतात, म्हणजेच जीवन देणारे म्हणजेच अमृत म्हटले जाते आणि वडाचे झाड देखील दीर्घायुष्य देणारे आहे म्हणून या दोन्हींचा आपल्याला हा उपाय करायचा आहे. उद्या तुम्ही आवर्जून हे घेऊन यायचे आहे. जिथे पूजेचे साहित्य मिळते तिथे मिळेल किंवा औषधी दुकानावर देखील मिळेल. आयुर्वेदिक औषधे मिळतात तिथे. 3 इंचाची आपल्या वडाच्या झाडाची मुळी आणि हा रंगारी हिरडा हातामध्ये घेऊन आपल्या देवघरासमोर आसन टाकून बसायचे आहे. सर्वप्रथम देवघरातील दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राची तुम्हाला 108 वेळेला जप करायचा आहे. त्यासोबतच ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा देखील तुम्ही जप करायचा आहे. तुमच्या घरातील सर्व अडीअडचणी दुःख नायनाट व्हावा यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यासोबतच ब्रह्मध्वजाय नमो नमः हा मंत्र तुम्हाला गुढीजवळ म्हणायचा आहे आणि तुमच्या घराच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा कोरा कपडा घ्यायचा आहे. या दोन्ही वस्तू त्या कपड्यामध्ये बांधून त्याची पोटली तयार करायची आहे आणि आपल्या घराच्या जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्या चौकटीच्या वरती तुम्हाला बांधायचा आहे. घराच्या आतच बांधायचा आहे, बाहेरून नाही बांधायचा. तुमची जी उजवी साईड असते त्या साईडला ही पोटली बांधायची आहे. ही पोटली बांधत असताना तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख दारिद्र्य संकटे नष्ट होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. माता लक्ष्मी तुमच्या घराकडे यावे आणि तुमच्या घरामध्ये कायम राहावे यासाठी देखील प्रार्थना करायची आहे. अतिशय प्रभावी उपाय आहे. हा उपाय तुम्ही नक्की करा. त्यासोबतच गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांग वाचन देखील केले जाते, श्रवण देखील केले जाते. यामुळे वर्षभरातील सर्व सणावारांची माहिती मिळते. गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांग वाचन करण्याची अतिशय जुनी आणि महत्त्वाची परंपरा आहे. याला संवत्सर फलश्रुती असेही म्हणतात. नवीन वर्षात ग्रहांची स्थिती कशी असेल, त्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे हे जाणून घेण्यासाठी पंचांग वाचले किंवा ऐकले पाहिजे. तर ही देखील गोष्ट तुम्हाला उद्या आवर्जून करायची आहे. गुढी उभारल्यानंतर घराच्या देवाऱ्यात किंवा पाटावर नवीन पंचांग ठेवावे. त्याला हळद कुंकू अक्षता फुले वाहून त्याची पूजा करावी आणि घरातील ज्येष्ठ व्यक्तीने किंवा पुरोहितांनी म्हणजेच ब्राह्मणाने पंचांग वाचावे. इतरांनी ते श्रवण करावे किंवा ऐकावे. नक्की तुम्ही हे दोन्हीही काम करा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.